शिक्षक बांधवांना नमस्कार. मित्रांनो, टी-ई-टीच्या संदर्भानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजलेलं आहे. सर्व शिक्षक वर्गामध्ये रणकंदन माजलेलं आहे. परंतु हे सगळं चालू असतानाच आपल्याच लोकांकडून शिक्षक बांधवांची मोठ्या प्रमाणात एक प्रकारची फसवणूक या ठिकाणी या सगळ्या वातावरणात होत आहे. आणि ह्या फसवणुकीचाच एक बुरखा फाडण्यासाठी मी आज हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी आजच केंद्रप्रमुख भरती संदर्भात जी आपली एक्झाम होणार होती त्याच्या संदर्भातचं जे परिपत्रक आहे ते त्या ठिकाणी निघलेलं आहे. आणि डिसेंबरमध्ये आपल्याला या ठिकाणी ही परीक्षा एक्झाम होणार आहे. आणि बघा मित्रांनो, आपल्याला नक्की कसं आपल्याच शिक्षक नेत्याकडून म्हणा किंवा अनेक संघटनावाल्यांकडून म्हणा चुकीची माहिती स्प्रेड करून शिक्षकांना एक फसवलं याच्यामध्ये कसं जातं आहे हे मला या ठिकाणी उघडं करायचं आहे. जेणेकरून आज हे जर आपण उघडं नाही केलं तर याच्यामुळे शिक्षकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. आणि ते कसं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी कुठेही स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुमचं मत देखील नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या ठिकाणी मांडा. तर मित्रांनो बघा, आजचा जर तुम्ही त्या ठिकाणी जी सूचना त्या ठिकाणी आलेली आहे, जी परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं, परिपत्रक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी नोटिफिकेशन जे काही शासनाकडून त्या ठिकाणी आलेलं आहे, परीक्षा परिषदेकडून आलेलं आहे की डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी केंद्रप्रमुख भरती परीक्षा होणार आहे. आणि ही जर बारकाईने आपण सगळ्यांनी वाचली असेल हे नोटिफिकेशन, तर त्याच्यामध्ये पात्रतेमध्ये चौथा मुद्दा आहे, नक्की पात्र कोण आहे ती परीक्षा द्यायला. आणि त्याच्यामध्ये 4.5चा मुद्दा आहे, तर हा डोळ्यात तेल घालून आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायालयीन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणे आपल्या सगळ्यांना अनिवार्य आहे ही परीक्षा देणाऱ्या सर्वांना. आणि त्यामुळे मित्रांनो, ही नोटिफिकेशन स्पष्टपणे सांगते की इथून पुढं कोणतीही तुमची बढती त्या ठिकाणी टी-ई-टी शिवाय होणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की शिक्षकांना टी-ई-टी कंपल्सरी असल्याचा देखील हा पुरावा आहे. अनेक शिक्षक नेते आपल्याला सांगत होते, अनेक संघटनावाल्यांनी देखील आपल्याला आतापर्यंत अशाच प्रकारे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला की बाबा 53+ जे लोक आहेत यांना बढतीसाठी देखील टी-ई-टी आवश्यक नाही हे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं बऱ्याच लोकांनी. बरेच लोक असं देखील त्या ठिकाणी संभ्रम लोकांमध्ये निर्माण करतात की 2008-2010ची जी CET झाली, आम्ही CET दिली, टी-ई-टी सारखी CET आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला ती लागू नाही. काही लोक त्या ठिकाणी आपलेच नेते, मोठमोठाले नेते त्या ठिकाणी सांगतात की 2011-2013 RTच्या अगोदर आम्ही नियुक्त झालेलो म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लागू नाही आहे. आणि अशाच अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी संभ्रम पसरवणाऱ्या बातम्या त्या ठिकाणी आपल्या शिक्षक बांधवांकडून त्या ठिकाणी होणार आहे. आणि बघा, आपण त्या ठिकाणी 4 तारखेला आपण सगळ्या संघटनांच्या मार्फत त्या ठिकाणी राज्यभर त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत. परंतु ह्या आंदोलनाच्या बाबतीत देखील मला संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर एक बाब त्या ठिकाणी प्रकर्षाने आणायची आहे. जर केवळ पुनर्विचार याचिकेसाठी आपण हे आंदोलन करत असेल तर सर्व शिक्षक बांधवांनी किंवा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी हा मुद्दा प्रकर्षाने त्या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे की आपण या आंदोलनातून देखील आपल्याकडून शिक्षकाची फसवणूक तर होणार नाही ना, कळत न कळत याची देखील दखल घेण्याची किंवा जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. आणि म्हणूनच मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर हा मुद्दा आणत आहे की बघा, तुम्हाला जर समजून पूर्णपणे हा विषय घ्यायचा असेल, यातले बारकावे समजून घ्यायचा असेल तर काल परवा जो व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला, प्रत्येक शिक्षकाने महाराष्ट्राला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तेव्हाच याचं गांभीर्य आजच्या व्हिडिओचं बी आणि पूर्ण प्रक्रियेचं हे तुमच्या लक्षात येईल. आणि जर मी का म्हणतोय 4 तारखेला केवळ पुनर्विचार याचिकेसाठी जर आपण त्या ठिकाणी आंदोलन करत असू तर आपण महाराष्ट्रातील समस्त शिक्षक वर्गाची त्या ठिकाणी आपण सगळेजण फसवणूक करतो, त्यात आम्ही देखील आलो. जर एवढ्यासाठी आणि जर आपल्याला शिक्षकांचं हित का साधायचं असेल तर आपल्याला विषय बदलावे लागतील. आणि त्या अनुषंगाने आपल्याला आंदोलनातले आपले मागण्या देखील त्या ठिकाणी काही बदलणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या सगळ्या अनुषंगाने हे एक छोटासा प्रयत्न. बघा, त्याचं कारण काय आहे की टी-ई-टी पुनर्विचार याचिका फक्त टाकल्याने मी सांगितलं की तांत्रिक बाब आहेत आणि पुनर्विचार याचिकेमध्ये खूप काही विश्लेषण याचं केलं जात नाही. केवळ तांत्रिक बाब काही चुकीचे आहेत का एवढं
मर्यादित विषयानं या सगळ्या विषयाकडे पाहिलं जात आहे. त्याच्यामुळे खूप जास्त अशा पुनर्विचार याचिका ठेवण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, भारतातील अनेक राज्य पुनर्विचार याचिकेमध्ये जातच आहेत. ॲक्च्युली महाराष्ट्र सरकार देखील जाईल. हे काय जायला त्यांना काय नाही, निर्णय प्रक्रियेला थोडा वेळ लागत असतो, पण हे जाणारच. आपण आंदोलन नाही केलं तरी हे 100% महाराष्ट्र सरकार नुसते आपल्या निवेदनावर देखील जाऊ शकतं. एवढी ताकद तर नक्की आपल्यात आहे. आणि म्हणून तो विषय होईल. जर यदा कदाचित जे 1-2% चान्सेस आहेत, याच्यामध्ये 1-2% प्रमाणातच चान्स आहेत की काही होऊ शकतं. जवळपास 98 ते 99% याच्यामध्ये काहीच होण्याचं चान्स नाही. आणि म्हणून ही जर एवढा कमी जिथं चान्सेस आहेत, तोच विषय जर आपण प्रामुख्याचा करत असू तर आपण ही समस्या शिक्षक वर्गाची फसवणूक करतोय आणि चुकीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करतोय. त्याचबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी सांगतायत, अनेक शिक्षक नेते सांगतायत की आपल्याला परीक्षा द्यायची गरज नाही. अशा किती गोष्टी आल्या, किती गोष्टी गेल्या, आणि त्याच्यामुळे कुणीही बहिष्कार टाका, TETवर बहिष्कार टाका, फॉर्म भरू नका, हे जे वातावरण निर्मित ही देखील शुद्ध फसवणूक आहे. उलट जेवढे जास्तीत जास्त चान्स, तेवढे जास्तीत जास्त TET आपल्याला आयोजित करता येतील या 2 वर्षामध्ये. वर्षभरात कशा 4 करता येतील, 5 करता येतील, याच्यावर देखील आपल्याला काम करावं लागेल. तशा दृष्टिकोनातून सुद्धा काही मागण्या त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तुम्हाला 15% सूटचं निवेदन मी दिलेलं आहे, त्या पद्धतीने अटल शिक्षक संघटनेने दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला जर काही मागणी या आंदोलनात करता आली तर ती देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे, जेणेकरून त्यातून आपण खूप काही आपल्या शिक्षक वर्गांना मिळवून देऊ, एकदम पूर्ण फसवणूक न होऊ देता किंवा शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी. त्याचबरोबर TET फॉर्म देखील सगळ्यांनी, जर आपल्याला यातून सुटायचं असेल तर TET फॉर्म सगळ्यांनी भरलेच पाहिजेत. आणि वर्षात 4 ते 5 वेळास कशी एक्झाम होईल याच्यावर देखील आपण काम केलं पाहिजे. त्याचबरोबर 100% लोकांना जर ह्याच्यातून कचाट्यातून कसं सुटायचं या संबंधीचा पूर्ण व्हिडिओ मी कालच्या त्या ठिकाणी माझ्या विश्लेषणामध्ये तुम्हाला माझ्या यूट्यूबला टाकलेला आहे. तो नक्की सगळ्यांनी न चुकता पहा. बऱ्याच ग्रुपला मी त्याच्या लिंक देखील सोडलेल्या आहेत. परंतु आपल्या लोकांमध्ये जे अशा चुकीच्या भावना स्प्रेड केलेल्या आहेत, त्याच्यामुळं लोकांना हा विषय समजत नाही किंवा त्यांना समजून घ्यायचा नाही किंवा त्यांची फसवणूक झालेली आहे किंवा ते विषयाच्या मुळाशीच आजपर्यंत गेलेले नाहीत म्हणून त्यांना हे समजत नाही. परंतु ही विचार फक्त कुणाचा ऐकून तरी काहीतरी नुसते आमच्यावर टीका करण्याने जर तुमचं भलं होणार असेल तर तुम्ही 100% करा. परंतु त्याच्यामुळं आपली स्वतःसहत आपण समस्त शिक्षक वर्गाची फसवणूक करण्याचं काम करतोय का, त्याला पाठबळ देतोय का, प्रत्येक राज्यातल्या शिक्षकांनी पाहण्याची त्या ठिकाणी गरज आहे, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ पाहिला तर यात पूर्ण TET संदर्भातली वस्तुस्थिती तुम्हाला पाहिजे मी सांगितलेलं आहे. ती फक्त सुरुवातीपासून व्हिडिओ थोडा मोठा आहे, परंतु सगळ्यांनी पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि माझ्या दृष्टिकोनातून जेवढी माझी समज आहे त्याच्यानुसार किंवा आजपर्यंतच्या अभ्यासानुसार सध्या तरी एवढाच मार्ग आहे प्रारंभिकदृष्ट्या. हां, आता कसं आपल्या आंदोलनानुसार याच्यामध्ये डेव्हलपमेंट काही गोष्टीच्या होत चालतील, देश पातळीवर देखील आंदोलन होईल, बाकीच्या गोष्टी होतील, त्यावेळेस कदाचित हे वातावरण वेगळंही असेल, त्यावेळेस काय होईल ते होईल, याच्यामध्ये डेव्हलपमेंट होतील आणि त्यानुसार आपल्याला मागण्या बदलता येतील. पण प्रारंभिकदृष्ट्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण या मागण्या, मी जे हे बोलतोय ह्या अनुषंगाने जे आधी पत्रात शिक्षकांच्या देणं आपल्याला लक्षात शक्य आहे त्या दृष्टिकोनातून देऊयात आणि त्याच्यासाठी प्रयत्न करूयात. आणि म्हणून जे लोक अशा काही खोट्या बातमी पसरवत आहेत किंवा कायद्याला कमी लेखत आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा एकदम कमी लेखत आहेत, अशा सगळ्यांनी जागा व्हायची गरज आहे. खडबडून तुम्ही जागा व्हा, सगळं याचा अभ्यास करा व्यवस्थितरित्या. आणि जे अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहे किंवा उगा लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करता की नाही काहीच होणार नाही, काहीच नाही, तर याच्यामुळं खूप शिक्षक वर्गाची मोठी फसवणूक त्या ठिकाणी होऊ शकते. आणि ही टाळायचं असेल तर आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जागा व्हावं लागेल. बघा, हे लोक अशा चुकीचे स्टेटमेंट देतात, याचे 2 ते 3 कारण असू शकतात. एक तर हे शुद्ध फसवणूक शिक्षकांची यांना मुद्दाम होऊन करायची जाणीवपूर्वक, किंवा कायद्यातलं त्यांना काहीच कळत नाही किंवा याचा आक्षेप त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेला नाही, किंवा त्यांना गॅरंटी नाही आपण TET होऊ शकल म्हणून ते बाबा असं केलं तर सगळे लोकांनी काहीतरी आमच्या बाजूने हे करू म्हणून उगाच बहिष्कार टाकायचा, आपण निघू शकत नाही. परंतु कोण निघलं आणि कोण नाही याच्यानुसार कायदा काम करणार नाही. तर शेवटी जर वेळ आपल्यावर आली तर आपल्याला यातून आपले लोक बाहेर काढावेच लागतील. आणि मी तुम्हाला चांगला मार्ग सांगितला आहे की काही लोकांनी जर तुम्ही 80-90% आपण लोक जर यातून पास करू शकलो, 15 ते 20% सूट मागून गुणामध्ये टक्केवारीमध्ये,
40% जर आपला कर्मचारी त्या ठिकाणी पास झाला आणि ती जर आपल्याला लाभ मिळाला तर हा लाभ मिळणं शक्य आहे. आणि हा जर लाभ घेतला 90% लोक जर काढले तर राहिलेले 10% लोकांना आपण त्या ठिकाणी कंत्राटी टाईपमध्ये त्या जे पेमेंट आहे त्यानुसार सुद्धा आपल्याला ती पदं आपल्याला ठेवता येतील आणि त्या लोकांना वाचवणं शक्य आहे. परंतु 100% लोकांना आपल्याला वाचवणं शक्य नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी जागं व्हा, वस्तुस्थिती स्वीकारा, अगोदर काय परिस्थिती ही त्याचा अभ्यास करा, ती स्वीकारा आणि त्याच्यावर काय मार्ग काढायचे हे ठरवा. आणि म्हणून हा व्हिडिओ न चुकता सगळ्यांनी पहा, जास्तीत जास्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिक्षक वर्गापर्यंत पोहोचेल असा शेअर करा. नक्की याच्यावर व्हिडिओवर आपलं अमूल्य मत द्या. काही आमच्याकडून चुकत असेल तर ती मार्गदर्शनही करा. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सूचनेचा आम्ही त्या ठिकाणी विचार करू आणि या TETच्या संकटातून आपल्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक वर्गाला बाहेर काढण्याचं आपण काम करू. आजच्या पुरतं एवढंच. याच्यानंतर बाकी व्हिडिओ देखील या संदर्भातले मी लवकरच आपल्यासमोर आणेन. तोपर्यंत आज एवढंच थांबतो. धन्यवाद.